रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण श्री सुक्तातील 29, 30, 31 आणि 32 हे श्लोक पाहणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण देवीची विशेषणं पाहिली आणि ह्या 29 क्रमांकाच्या श्लोकामध्ये देवीला मागणं मागितलेलं आहे. काय मागणं आहे ऐकू. सिद्धलक्ष्मीर मोक्षलक्ष्मीर जयलक्ष्मी ही सरस्वती श्रीलक्ष्मीर वरलक्ष्मीश्च प्रसन्ना मम सर्वदा. लक्ष्मीची विविध रूपं आहेत. त्या विविध रूपांना या श्लोकामध्ये आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी, सरस्वती, श्रीलक्ष्मी, वरलक्ष्मी या सर्व रूपातील लक्ष्मी सर्वदा म्हणजे नेहमी सतत प्रसन्ना मम मला सतत प्रसन्न व्हाव्यात, माझ्यावर सदैव प्रसन्न व्हाव्यात, असा या 29 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ आहे. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. सिद्धलक्ष्मी, मोक्षलक्ष्मी, जयलक्ष्मी, सरस्वती, श्रीलक्ष्मी आणि वरलक्ष्मी या सर्व लक्ष्मी देवी मला सदैव प्रसन्न होवोत, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पुढचा श्लोक पाहूया. क्रमांक 30. वरांकुशौ पाशमभीतिमुद्रां करैर्वहन्तीं कमलासनस्थां बालार्ककोटिप्रतिभां त्रिनेत्रां भजेऽहमाद्यां जगदीश्वरीं त्वाम्. आद्यां जगदीश्वरीं त्वाम् अहं भजे. आद्य जगदीश्वरी असलेल्या तुला मी भजतो, आराधना करतो. आणि आधीचं वर्णन काय आहे बघूया. लक्ष्मीच्या 4 हातांमध्ये तिनं काय काय धारण केलेलं आहे हे सांगितलेलं आहे. वरांकुशौ, वर म्हणजे वर देणारा एक हात आहे तिचा, वर देणारा. दुसऱ्या हातामध्ये आहे अंकुश. अंकुश हे नियंत्रणाचं प्रतीक आहे. ती नियंत्रण करणारी सुद्धा आहे, वर देणारी आहे, नियंत्रण करणारी आहे. पाशम, तिसऱ्या हातामध्ये पाश आहे. अभीती मुद्राम, चौथा हात अभयमुद्रेमध्ये आहे, अभयदान देणारा आहे. करैर्वहंतीम, अशी ही चिन्ह आपल्या हातांनी धारण करणारी. कमलासनस्थाम, कमलरूपी आसनावर बसलेल्या. बालार्क कोटी प्रतिभाम, अर्क म्हणजे सूर्य, बालार्क म्हणजे बालसूर्य, नुकताच उगवलेला सूर्य. अशा बालसूर्याच्या कोटी प्रतिभाम, कोट्यवधी सूर्यांच्या तेजाची प्रतिभा जिच्या ठाई आहे अशी ती. बालार्क कोटी प्रतिभाम त्रिनेत्राम, जिला 3 नेत्र आहेत अशी. आद्य जगदीश्वरी, जी आद्य जगदीश्वरी आहे, जगाची स्वामिनी आहे, अशा तुला अहम भजे, मी तुझी आराधना करतो, तुला भजतो, उपासना करतो, असा या 30व्या क्रमांकाचा श्लोकाचा अर्थ आहे. पुढचा 31वा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये, सर्व मंगल गोष्टी, सर्व शुभ गोष्टींचा जिच्या ठाई एकवटलेल्या आहेत, कल्याणकारी आहे, मंगलमय आहे. शिवे म्हणजे जी पवित्र आहे. सर्वार्थ साधिके, सर्वार्थ सर्व मनोकामना पूर्ण करणारी साधिका. किंवा अर्थ म्हणजे मनुष्य जन्माला येऊन 4 पुरुषार्थ साध्य करायचे असतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ जी पूर्णत्वाला देते, साध्य करते, ती सर्वार्थ साधिका. शरण्ये, जी शरण आलेल्याला अभयदान देणारी आहे, शरण आलेल्याला आश्रय देणारी आहे. त्र्यंबके, जिला 3 नेत्र आहेत अशी ही देवी नारायणी, नारायणाची ती नारायणी. नमस्तुते, तुला नमस्कार असो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. सर्व मंगलमय शुभ गोष्टींनी युक्त असलेल्या, पवित्र असलेल्या, 4ही पुरुषार्थ साध्य करणाऱ्या, सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या, शरणागताला आश्रय देणाऱ्या, 3 नेत्र असलेल्या हे देवी नारायणी, तुला नमस्कार असो, असा या 31व्या श्लोकाचा अर्थ आहे. आणि 32वा श्लोक. सरसिज निलये सरोज हस्ते धवल तरांशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसिद्ध मह्यम. सरसिज निलये, सरसिज, सरह किंवा सरस याचा अर्थ सरोवर. सरसी जायते इति सरसिज,
सरसिज, सरसिज म्हणजे कमळ, सरोवरात जन्मतं ते कमळ. निलय म्हणजे निवासस्थान, जी कमळामध्ये राहते ती. सरोज हस्ते, जिच्या हातामध्ये सुद्धा सरोज म्हणजे कमळ आहे. धवल तरांशुक, अंशुक म्हणजे रेशमी वस्त्र. आणि ते कसं आहे तर धवलतर, धवल म्हणजे पांढरं आणि धवलतर म्हणजे अधिक पांढरं, पांढरं स्वच्छ, पांढरं शुभ्र रेशमी वस्त्र जिनं धारण केलेलं आहे. गंध माल्य शोभे, सुगंधित माळा जिने घातल्यामुळे जी शोभिवंत दिसत आहे, शोभून दिसत आहे. भगवती हरिवल्लभे, हरी म्हणजे विष्णू, विष्णूची प्रिय पत्नी असलेली हरिवल्लभा. मनोज्ञे, जी मन मोहून घेणारी आहे, मनोज्ञ आहे, सुंदर आहे. त्रिभुवन भूती करे, त्रिभुवन त्रैलोक्याला, भूती म्हणजे वैभव, त्रैलोक्याला वैभव देणारी आहे. प्रसिद्ध मह्यम, मला प्रसन्न हो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. कमळ हेच जिचं निवासस्थान आहे, जिच्या हातामध्ये ही कमळ आहे, जिने अतिशय पांढरं स्वच्छ रेशमी वस्त्र परिधान केलेलं आहे, जी सुगंधित फुलांच्या माळांनी सुशोभित दिसत आहे, जी भगवती विष्णुप्रिया आहे, मनोज्ञ, सुंदर, रमणीय आहे, तिन्ही लोकांना वैभव प्राप्त करून देणारी आहे, अशी ही माते लक्ष्मी मला प्रसन्न हो, असा या 32व्या श्लोकाचा अर्थ आहे. पुढच्या भागामध्ये उरलेले सर्व श्लोक घेणार आहोत. पुढच्या भागात भेटूया. आणि आपल्याला हा भाग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. तसेच आपले अभिप्राय आणि सूचना असतील तर त्या मला जरूर कळवाव्यात. धन्यवाद.